नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली देवीची मंडळं फिरतोय। आज आपण आलेलो आहोत ताडदेव आरटीओ येथील आर्यनगर या परिसरात आणि इथे आपण बालमित्र मंडळाची ताडदेवची आदिशक्ती पाहतोय। ताडदेवच्या आदिशक्तीचं रूप तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय। यंदा या मंडळाचं 51वं वर्ष आहे, त्यामुळे ढगांच्या आड चंद्रावर आरूढ अशी देवी आपण पाहतोय। चतुर्भुज अशी देवी आहे। एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तर चौथ्या हाताने देवी आपल्याला आशीर्वाद देते। असं रूप इथे देवीचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या मंडळाबद्दल आणि देवीच्या रूपाबद्दल, या वर्षीच्या थीमबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव आहेत। तर या देवीच्या रूपाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि या मंडळाचा इतिहास काय आहे त्याबद्दल मला तुम्ही सांगा। बालमित्र मंडळ हे सार्वजनिक नवरात्रोत्सव हे 51व्या वर्षात पदार्पण करीत आहोत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 वर्ष सरस्वतीच्या स्वरूपात श्री अंबे मातेची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आली होती। आणि बालमित्र मंडळ सार्वजनिक संस्था ही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। धार्मिक उत्सवाच्या स्वरूपात सर्वांना इथे एकत्रित करून समाजामध्ये लोकोपयोगी काही कार्य आम्ही करत आलो, जसे क्रीडा, शैक्षणिक आणि गाडगे महाराज ट्रस्ट या ठिकाणी आम्ही देवीच्या साड्या देऊन, शालेय उपयोगी वस्तू देऊन विधायक कार्य देखील आम्ही करत असतो। तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं बालमित्र मंडळ याविषयी। ताडदेव आरटीओ जवळ हे मंडळ आहे आणि या मंडळाचं सामाजिक कार्यही आहे। तर अशाच आपण आणखी मुंबईतल्या देवीच्या मंडळांना भेट देणार आहोत। आजच्या भागात तुर्तास इतकंच। मी अदिती तरडे, कॅमेरामॅन ललित चौधरीसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।